वर्धा जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये 22 परवाने हे कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. याच्यामध्ये काही कृषी केंद्रांनी किंवा कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी स्वतःहून सांगितलं, की आम्हाला हा बिझनेस करायचा नाही, आम्हाला धंदा करायचा नाही, यापुढे आम्ही दुकान चालवू शकत नाही. असे जे कारणं आहेत, जी नवीन कारणं आणि जे नेहमी बंद आढळतात आम्हाला, त्यांची तपासणी करण्यात आली होती आणि त्यांच्या लेखीवरून ते कायमस्वरूपी बंद करण्यात आले. याउलट काही परवान्यांचे आम्ही लायसन निलंबित केले काही कारणासाठी, तांत्रिक कारण जे असतात काही गुन्हे नियंत्रणाचे, त्या बेसिसवर आम्ही त्यांचे 3 महिन्यासाठी वगैरे लायसन निलंबित केले. ही मागच्या वर्षीची आकडेवारी झाली. आणि यावर्षी 1 एप्रिलपासून आम्ही गुन्हे नियंत्रणच्या ह्याच्यामध्ये विविध कार्यक्रम हाती घेतले. मोहीम स्वरूपामध्ये दुकानांची तपासणी करणे सुरू आहे. सोबतच जिल्ह्याचं जे भरारी पथक आहे ते सुद्धा तपासणी करत आहे. आमच्या दिमतीला जिल्हा परिषद पंचायत समितीचे एडीओ साहेब, अ, मोहीम अधिकारी आणि त्यांचे एओपीएस सुद्धा आहे. आणि या संदर्भामध्ये दिनांक 29 तारखेला आम्ही सुनावणी ठेवली आहे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये. त्याच्यामध्ये या लायसन्सवर त्यांची सुनावणी सुद्धा होईल. काहींना आम्ही शो कॉज नोटीस किंवा ज्याला आपण कारण दाखवा नोटीस म्हणतो, ते सुद्धा बजावलेले आहे. कालच आमच्या आयुक्तालयावरून स्तरावरून मीटिंग झालेली आहे आणि कालच मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये जे काही हॉटस्पॉट आहे काही, जसं इतर जिल्ह्यांना लागून असलेली बाउंड्री आहे किंवा काही हॉटस्पॉट जिल्ह्याला समुद्रपूर तालुका म्हणा किंवा हिंगणघाट तालुका किंवा इकडे आष्टी तालुका जे बाउंड्री आहे तर त्याच्यावर आम्ही सतर्क झालेलो आहे. आम्ही वेगवेगळे पथक बनवलेले आहे आणि त्या पथकाच्या माध्यमातून व अ, दुकानांची तपासणी करून दुकानांची सुद्धा तपासणी करून त्यावर आळा घालण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करत आहे. बियाण्याचं कारण नव्हतं. किरकोळ जे तांत्रिक बाबी आवश्यक असतात दुकानामध्ये, जसं की त्यांचा साठा फलक किंवा दर फलक अद्ययावत नसणे, त्यांचं स्टॉक बुक अद्ययावत नसते किंवा कोणाचं एक्नॉलेजमेंट बरोबर नसतात लायसन्सचं. तर त्या कारणामुळे आम्ही त्यांचं निलंबन केलं. बियाण्याच्या बाबतीमध्ये निलंबनाचं कुठलंही कारण नाही त्याच्यात. यावर्षी विशेषतः म्हणजे कंपन्यांची प्राथमिक तपासणी झालेली आहे यावर्षी पूर्ण 1 एप्रिल नंतर आणि त्याचा अहवाल सुद्धा आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही सीड्स प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग चालू आहे, त्याचं पॅकेजिंग अद्याप काही कंपन्यांमध्ये सुरू झालेलं नाही आहे. परंतु ग्रेडिंग किंवा जे काही पॅकेजिंग अवस्थेपर्यंत सगळं बियाणं उपलब्ध आहे आणि प्राथमिक स्तरावर त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांचे आता या पुढच्या आठवड्यामध्ये नमुने घेणं वगैरे आणि प्रयोगशाळा पाठवण्याची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.